सांगली जिल्हा बँकेवर स्वाभिमानीच्या वतीने धडक मोर्चा आज काढण्यात आला। यावेळी कार्यकर्ते बँकेत घुसले। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली। दरम्यान नेत्याची कर्जे राईट ऑफ करण्याचा निर्णय मागे घेण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू करून ती 5 सुरू ठेवू असे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी जाहीर केले। हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश असून अर्धी लढाई इथेच जिंकली आहे। पण यापुढेही ही बँक शेतकऱ्याची राहावी, नेत्याची होऊ नये यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्ते मुख्य गेटवर आले। त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले होते। कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात जोरदार झटापट झाली होती। काही कार्यकर्ते दुसऱ्या गेटमधून आत घुसले। त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न झाला। त्यावेळी एकच दंगा झाला। यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने बँकेचा राजकीय अड्डा करण्यात आला आहे। राष्ट्रवादी पक्षात घेण्यासाठी अनेकांच्या संस्थांना नियमबाह्य मदत करण्याचे धोरण घेतले जात आहे। त्यांच्या संस्थांची कर्ज राईट ऑफ करणे, व्याजात सवलत देणे, कर्जाचे पुनर्गठन करणे आदींचा घाट घातला जात होता। मात्र आम्ही तो हाणून पाडला आहे। बँकेच्या अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, संचालक विशाल पाटील, मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, तानाजी पाटील, महेंद्र लाड यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली। त्यावेळी बहुतांश मागण्या करण्यात आल्या। सकारात्मक चर्चा झाली। शेतकरी हिताचेच निर्णय घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी शरद पाटील, साहेबराव पाटील, सदानंद कबाडगे, भागवत जाधव, संजय बेले, संदीप राजोबा, राजेंद्र माने, पोपट मोरे, बाबा सांडरे, दिलीप पाटील, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, जगन्नाथ भोसले, दामाजी दुबल, संदीप शिरोटे, महेश जगताप, सूरज पाटील, सरदार सावंत, विजय रेंदळकर, बाळासो खरमाटे, शिवलिंग शेटे, मुकेश चिंचवाडे, प्रताप पाटील, भैरवनाथ डवरी, शशिकांत माने, भुजंग पाटील, गुलाब यादव आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात यांनी घेतला आहे। पाहूयात। थकीत कर्ज शेतकऱ्यांचं घ्या, त्याला व्याजमाफी द्या आणि त्याचं शेतकऱ्यांचं पण कर्जाचं पुनर्गठन 12 वर्षात करा। ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत। वन टाइम सेटलमेंट योजना जर नेत्यांना तुम्ही लागू करत असाल तर ती शेतकऱ्यांना पण लागू करा आणि शेतकऱ्यांची बँक असली पाहिजे, शेतकऱ्यांची ती बँक राहिली पाहिजे। नेत्यांची कर्ज आणि व्याज माफ करण्याचं धोरण जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार होतं। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हा बँकेवरती धडक मोर्चा काढण्यात आला। बँकेमध्ये कार्यकर्ते गनिमी काव्यानं घुसले आणि जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला स्वाभिमानीच्या मागण्यापुढे झुकावं लागलं, रेट्यापुढे झुकावं लागलं। नेत्यांची कर्ज राईट ऑफ करण्याचं धोरण त्यांनी मागे घेतलं। त्याचबरोबर शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजना 2023 पर्यंत लागू करण्याचंही त्यांनी मान्य केलं। नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या व्याजामध्ये 2% सवलत हेही धोरण त्यांनी मान्य केलं आणि अवकाळीनं नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना 31 मार्चनंतर त्यांच्या व्याजामध्ये सवलत देतो अशा पद्धतीचं धोरण घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। एकंदरीतच ही बँक शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी धोरण घेण्याचं त्यांनी कबूल केलं। त्यामुळे आज हे आंदोलन स्थगित जरी करण्यात आलं असलं तरी यापुढच्या काळामध्ये ही बँक शेतकऱ्यांची आहे, ही बँक नेत्यांची नाही आणि ती बँक शेतकऱ्यांची राहावी यासाठी जो संघर्ष करावा लागेल तो स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून करेल आणि प्रसंगी न्यायालयीन लढाई सुद्धा लढेल।